नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मस्त असा दिवस आहे आज आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच अनारसे केलेले आहेत. तर आज आई चेतनना आणि मला देणार आहे अधिकाचं वाण आणि मी सुद्धा आईची ओटी भरेन. तर आज तो कार्यक्रम करायचा आहे आणि सुट्टीसुद्धा आहे, त्यामुळे खूप छान वेळ आहे आमच्या सगळ्यांकडे. आणि म्हटलं छानपैकी आपण हे सगळ्या गोष्टी इथं मस्त एन्जॉय करू, सेलिब्रेट करू. ऑफकोर्स बाबा असले असते तर अजून मजा आली असती, अजून छान झालं असतं. आम्ही डेफिनेटली बाबांना मिस करतो आहोत, पण काही हरकत नाही. आई एवढ्या लांब एवढं सगळं घेऊन आलेली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आई सगळं देईल आणि मी तुमच्याबरोबर पण सगळ्या गोष्टी शेअर करेन. ॲक्च्युली आईने काय आणलं काय नाही मला पण अजूनही माहिती नाही आहे. ती म्हणली ज्या दिवशी वाण द्यायचं आहे त्या दिवशीच तू बघ सगळं. सो मी पण बघेन, तुमच्याबरोबर पण सगळ्या गोष्टी शेअर करेन. आणि आता जस्ट मी हेअर वॉश वगैरे घेतलेला आहे. वेदर इतकं छान आहे ना आज, काही विचारायलाच नको. 2 दिवस असं ढगाळ वातावरण होतं, बिलकुल बाहेर यायला पण नकोच वाटत होतं, पण आज खूप छान वाटतंय. तर चला आता मी आणि चेतन आता थोडंसं बाहेर चाललो आहे, काही काही सामान घेऊन यायचं आहे. आई खूप छान असा मेनू करणार आहे संध्याकाळी जेवणामध्ये, तर ते पण सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि इंडियन स्टोअरमधून काही सामान आणायचं आहे तर पटकन आम्ही जाऊन येऊ आणि सगळं सामान वगैरे घेऊन येऊ. सो येस, आजचा व्लॉग एन्जॉय करा तुम्ही सगळेजण. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इंडियन स्टोअरमध्ये आलो आहे आणि मी सगळ्या भाज्या पहिल्या घेते, मग सगळं साहित्य घेणार आहे. आणि आज इंडियन स्टोअरमध्ये भरपूर गर्दी आहे, तर पटापट सामान घेऊन घरी जाणार आहे आम्ही. आणि तसं पण सियाना घरी आहे आणि शौर्यला आम्ही सोबत आणलं आहे. सो चला पटपट शॉपिंग करते आणि मग तुमच्याबरोबर बोलू. कोथिंबीरच्या वड्या करायच्या, जास्तच घेते थोडीशी, 4 पेंड्या घेतल्या. ओके, लिस्ट काढून आणली ती कुठे आपली? तुमच्या खिशातच आहे. लिस्ट काढायच्या आधीच भरपूर सामान. अजून लिस्ट आम्ही बाहेर पण काढली नाही खिशातनं, तरी अजून एवढं सामान ऑलरेडी झालं कार्टमध्ये. आणि आता लिस्टनुसार घेऊया. जास्त करून लिस्टचं जे सामान आहे ते ह्या बाजूलाच आहे. भाज्या तर नेहमीच घेतोच आपण. आणि आईनी ॲक्च्युली आता ते वाण वगैरे द्यायचं आहे ना अधिकाचं, तर त्यासाठी नारळ वगैरे सांगितले होते, तर ते मुख्य घ्यायचे होते तर ते घेतलेत. आता इकडे जाऊया आणि हे सगळं घेऊया. साबुदाणा, काश्मीरी रेड पावडर, जिरे, मोहरी, भरपूर काय काय. चला राईस घ्यायचा ना, आंबे मोहर बघूया. हो, कारण आपण बासमती कॉस्कोतून घेतोय, चांगला वाटतोय तो. हा आहे पण हा वेगळा आहे, हा काला जिरा राईस आहे. म्हणजे कुठला असतो नाही माहिती आहे, पण ह्याला वेगळा आहे का? हो काहीतरी आहे वेगळं. काला जिरा राईस. काला जिरा. शौर्य तुला काय कळणार आहे राजा? त्याला पोत्याचा वास आला. सुरती कोलम राईस हा कुठला वेगळा आहे. जनरली जे व्हरायटी राईस असतात ना ते ह्या एरियामध्ये असतात, बाकी इकडे सगळे मग बासमती राईस असतं ना आपलं ते, इकडे तर नसणारच आहे. सगळी शॉपिंग करून झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला हे आंबे दिसले. मला पहिल्यांदा वाटलं हापूस आंबे आलेत की काय, म्हणून खूप खुश झाले मी. पण जाऊन बघितलं तर केसरी आंबा आला होता. काही हरकत नाही, भारतातून कुठलेही आंबे आले तरी आमच्यासाठी म्हणजे ती एक काय म्हणे पर्वणीच आहे. सो केसरी आंबे घेत होतो आम्ही आणि एक एक आंबा बघून घ्यावा लागतो. 9 आंबे होते ह्याच्यामध्ये. आई बघ काय काय भाज्या आणल्यात. अरे बापरे, एवढ्या मिरच्या! भरपूरच आणल्यात मिरच्या. पण अगं ह्या मिरच्या तिखट असतात स्नेहा. मी म्हणलं याचं लोणचं घालता येईल ना आपल्याला. पोपटी मिरच्या वगैरे इथं मिळत नाहीत ग जास्त, कधी मिळाल्या तर चुकून मिळतील. मेथी छान आहे. त्यानंतर कोथिंबीर. अरे वा, मस्त. तू म्हणलीस ना कोथिंबीरच्या वड्या वगैरे करूया वडी, म्हणून हे आणलं. तू आली आहेस त्यामुळे स्पेशल तुला निवडायला काहीतरी. हे बरं आहे. अगं आमच्याकडनं एवढं निवडणं वगैरे माझं होत नाही ग, पण कोणी असं असलं घरी की पण बरोबर आहे, निवडलं जातात ना. गवारीच्या शेंगा आणलेल्या आहेत. त्यानंतर भेंडी खूप छान मिळाली आहे बघा,
हिरवीगार एकदम भेंडी मिळाली मोठी मोठी मस्त. भेंडी आणली, 2 कॅप्सिकम आणले. कोळी आहे का? हा कोळी आहे मस्त. कोळी आहे. त्यानंतर हे बघा काकडी मिळाली छान. कांदे आणले आई. हे आणलं कोबी. फ्लावर होता घरात त्यामुळे फ्लावरने आणला. हे आणलं. कांद्याची पात मिळाली मस्त. पीठ पेरून भाजी करू शकतो ना. येस, पीठ पेरून भाजी करूया. मग ते आणलं. एवढ्या भाज्या आणल्या. बाकी सगळं तांदूळ वगैरे. कढीपत्ता, कढीपत्त्याची चटणी करूया. हो, एवढा कढीपत्ता माझ्याकडनं कधीच संपत नाही. नाही. नाही बरोबर आहे, हा जास्तच आहे. त्याच्यानंतर हे बघ हे मिळालं. डाळिंब मिळाले. 2 डाळिंब आणली. शौर्याला आवडतात डाळिंब. आणि मुख्य म्हणजे आंबे आणले. व्हेरी गुड. पण आपल्यासारखे काय हापूस आंबे नाही मिळालेले. हे केसर मँगो आहेत. पण भारतातून आलेले केसर मँगो आहेत. आहे होय का चांगला? मी काही वासच नाही याला. नाही, आंब्याचा असा वास नाहीये याला. मग आंबाच आहे. म्हणजे असं पिकल्यावर कसं आंब्याचा छान मला वास येतो ना, म्हणून म्हटलं रे. अजून पिकायचे असतील मग. पण ठीक आहे म्हणलं आज आणूया, कारण की आज ते आपल्याला वाण वगैरे द्यायचं आहे म्हणून त्या निमित्ताने म्हणलं आंबे आणूया. म्हणून मी तुला म्हटलं होतं इंडियन स्टोअरला एखादे आंबे दिसतील तुला तर घेऊन ये. पण मग आता ह्याचा तर काय आमरस होणार नाही म्हणून मग आम्ही डायरेक्ट अल्फान्सो मँगोचा ते टीन मधला आमरस असतो ना, कॅन मधला, ओके, ठीक आहे. तो आणलाय. हे आपण नंतर परत चिरून खाऊ शकतो. जरा हे व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, कच्चेच तयार आहेत. व्हायला पाहिजे. तर एवढं सगळं सामान आणलंय. अजूनही इथे भरपूर सामान आणलंय. पण हे काय आपलं नेहमीच जिरे मोहरी हे सगळं, तिखट, हिंग आणि हे बघा हे आणलंय मी अल्फान्सो मँगोचं. त्यानंतर आईनी बडीशोप सांगितलेलीस ना आई तू बडीशोप करायला. ते जरा हे करून ठेवते ग, ओवा वगैरे घालून तुम्हाला. हा ते आणलं. आणि मुलांना जरा बिस्किट वगैरे हे सगळं आणलं. नारळ आणले मुख्य म्हणजे. आज लागणार. 2 नारळ मिळाले. तर इथे ना असे सोललेलेच नारळ मिळतात. हे बघा शेंडी काढली असते. हो, शेंडी काढलेलीच असते. खूपदा मला कमेंट्स येतात की पूजेला वगैरे असे नारळ हे वापरते. तरी एका बाजूची आहे पण त्याला काही इलाज नाही आता. जे आहे ते आहे. इट्स ओके. इथे जे मिळतं ते. उचलतंय का? खूप उचलते. घरी येऊन आम्हाला अर्धा 1 तास झाला. मी जरासा आराम केला आणि आता परत संध्याकाळची तयारी सुरू केलेली आहे. आणि आज मेनू एकदम स्पेशल असणार आहे. तर मेनू मध्ये काय काय असणार आहे आई? आमरस पुरी महत्वाचं, आणि जिरा फ्राईड राईस, आणि फ्लॉवर आणि मटारचा रस्सा, आणि काकडीची कोशिंबीर. हा, तर असा आजचा मेनू असणार आहे. आणि चेतनना आमरसपुरी आवडते, मुलांना आमरसपुरी आवडते म्हणून स्पेशली आमरसपुरी करायचा आज प्लॅन आहे. आणि जसं मी म्हणलं आंबे तर काय आम्हाला पिकलेले मिळालेले नाहीये तिथं. सो आम्ही आज कॅन मधला आमरस खाऊ आणि जेव्हा आंबे पिकतील त्यानंतर आम्ही घरचा आमरस खाऊ. हो ना. तर चला आता सुरुवात करतोय. जसे जसं स्वयंपाक पूर्ण होईल तसं मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि मग आम्ही सगळे छान आवरणार आहोत, ड्रेस वगैरे चेंज करू आणि मग असं मजा येईल संध्याकाळी. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. मुलांची पहिलीच वेळ आहे आणि नानी मुलांना काहीतरी सरप्राईज देणार आहे हे ऐकून ते दोघं पण खूप जास्त खुश आहेत. आज त्यांना सांगितलंय की इंडियन क्लोथ्स घालायचे आहेत आणि मी ओवाळणार आहे, त्यामुळे ते एकदम खुश आहे. स्पेशल डे वाटतोय त्यांना एकदम असा. सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मस्त इथे गरमागरम भाजी झालेली आहे तयार. हे बघा कोथिंबीर वगैरे छान घालून ठेवलेली आहे गार्निशिंग साठी. त्यानंतर इथे आहे जिरा राईस. इथे तेल साईडला काढून ठेवलेलं आहे कारण की पुऱ्या तळायच्या आहेत म्हणून. इथे कणिक वगैरे सगळं पुऱ्यांची मळून ठेवलेली आहे. त्यानंतर इथे आहे आमरस आणि ही आहे कोशिंबीर. तर जेवताना मी कोशिंबीर म्हणजे हलवून वगैरे घेईन आणि त्याच्यामध्ये फोडणी घालेन किंवा शेंगदाण्याचा कूट पण घालू शकतो. तर असं ऑलमोस्ट सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता बाकीची इतर तयारी करायची आहे पण म्हटलं मी मस्त आवरते. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि सगळं सामान पण वरतून खाली आणून ठेवते. आता इथे जरा छान हे करूया, टेबल वगैरे सेट करूया ना आई. आपली अमानत. हो. तर आई आणि मी असं छान रेडी झालेलो आहोत. इकडे म्हणजे तुझा पण ड्रेस दिसेल म्हणजे ये मग आपला आजचा लुक शेअर करूया. तर आज मी असा छानपैकी पंजाबी ड्रेस घातलेला आहे. ऍक्च्युली आधी साडी वगैरे नेसायचा प्लॅन होता पण मग म्हटलं काय एवढं घरच्या घरीच आहे आपलं, वाण वगैरे द्यायचंय, सणासुदीला एखाद्या दिवशी परत साडी नेसेन. पण आज पंजाबी ड्रेस घातलेला आहे आणि आईला पण म्हणलं मी पंजाबी ड्रेसच घाल, लवकर होईल. आणि आता कसं मुलांची जेवायची वेळ वगैरे पण होते. तर स्वयंपाक तर रेडी करून ठेवलाय. आई आपल्याला औक्षण करायला वगैरे ते देवाच्या इथून
तयारी केली आहे. मुलांना पण मी छान असं रेडी केलेलं आहे आणि टुडेज कलर इज येलो. तर सियाना शौर्य दोघांना पण येलो कलर ड्रेस घातलेला आहे. मस्त सियानाला हा शरारा ड्रेस घातलेला आहे आणि शौर्यला झब्बा आणि पायजमा. तर दोघं असे क्यूट दिसतात. आणि चेतन तुमचा पण आजचा लुक दाखवा. चेतनचा असा छानसा लुक आहे. चेतनने आज एकदम ब्लू simple. कलरचा झब्बा घातलेला आहे. सिम्पल आणि एकदम साधं. आणि आता तुम्हाला कुठलाही ड्रेस छान दिसतोय कारण की वेट बारीक झाले, हो. लॉस सगळेजण व्हिडिओ मध्ये कमेंट्स वगैरे करतात. थँक्यू. आईने इथे आता सगळी तयारी करून घेतलेली आहे. टेबल ठेवलेला आहे आणि मस्त असा टेबल सेट केलाय. रांगोळी वगैरे काढलेली आहे. म्हणजे ही काय रेडीमेड रांगोळी आहे. आणि इथे चेतन बसलेले आहेत. मी इथे बसणार आहे आणि इकडे सियाना शौर्य आहे. सो पहिल्यांदा आई चेतनना आणि मला वाण देते आणि मग त्यानंतर शौर्य सियानाला पण गिफ्ट. हो ना? मला नवीन साडी मिळालेली आहे. आणि चेतनला नवीन टी शर्ट आणि काहीतरी धनराशी. धनराशी मिळालेली आहे. कुरकुर कुरकुर आवाज येतो. 2 शाणी तुला. का गिफ्ट मिळणार म्हणून. So many gifts. 1, 2, 3 and ओ, 4. हातात घ्या. 1, 2 and 3 and 4. Now surprise for Shaurya. What is this? आबांनी पाठवलंय. आबांनी प्रॉमिस केलं होतं ना तुला. आबांनी प्रॉमिस केलं होतं ना. तू म्हण. पाठवलंय आबांनी. तू कॅमेरामध्ये म्हण आजोबांना. थँक्यू आजोबा. आमच्या दीदीसाठी हे आणलंय आणि दीदीला नानी शिकवणार आहे कसं करायचं ते. I no idea what this is. आई बाबांचाच फोन आलाय. हो. घे ना. Thank you आजोबा. सियाना आणि हो You really promised me. काय म्हणायचं सियाना? Thank you. जय करा आजोबांना. ऐको 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 शानी आहे. बघू. तर आता मी आईची ओटी भरून घेते. खूप जणांनी मला कमेंट्स केलेल्या की आईची ओटी नक्की भर असं तसं. तर मी भरणारच होते. माझ्या सासूबाईंनी ऑलरेडी मला सांगितलं होतं की आई आली आहे तर तू नक्की तिची ओटी भर म्हणून. तर मी ऑलरेडी सगळी तयारी केलेलीच होती आणि आता ओटी भरते.
सगळ्यांना गिफ्ट्स एकदम आवडलेले आहेत आणि मुलांना तर खूप जास्त. सियानाला मस्त मस्त फ्रॉक आणलेले आहेत, शौर्याला टी शर्ट आणलेले आहेत. पण आय एम व्हेरी एक्साइटेड टू शो ऑल ऑफ यू माय न्यू साडी जी आईने आणलेली आहे. खूपच छान साडी आईने आणलेली आहे. तर अशी साडी आहे. आई जरासं सांग ना स्पेसिफिकेशन्स. मल कॉटन राईट? हा, हे मल कॉटन आहे आणि प्राजक्ताची फुलं त्याच्यावर विणलेली आहे. हा, तर आता तुमच्यापैकी खूप जणांना ऑलरेडी माहितीच असेल की ह्या साड्या फार जास्त ट्रेंडिंगला आहेत. तर आईनी पण माझ्यासाठी आणि सानिकासाठी सेम साडी आणली होती. स्काय ब्लू. अच्छा, वेगळी शेड आहे सानिकाची आणि माझा हा आहे. मला खूप आवडला आणि असा फिरता कलर आहे. समर मध्ये वगैरे नेसायला एकदम मस्त आहे. आणि मी मुद्दामून Lightweight. रेडीमेड ब्लाउज पण आणलेला आहे त्याच्यावरती. हा, ते पण दाखवते. तर अशी आहे आणि ह्याच्यावरती रेडीमेड ब्लाऊज पण आहे, ते पण दाखवते. हे छान असं रेडीमेड ब्लाऊज आहे आणि हे Myntra.com वरनं ऑर्डर केलेलं ब्लाऊज आहे. तर असं आहे, ह्याच्यावरती पूर्ण असं मिरर वर्क केलेलं आहे छान आणि बॅक साईडला असं आहे आणि कॉटनचंच आहे. मुद्दामून असं कॉटनचंच आहे कारण की मग ते साडीला छान असं मॅच होतं. तर असं आहे आणि अगदी आईने त्याच्यावरती असा छान असा गजरा वगैरे आणला, पण मी घातला नाही कारण की क्लिप्स नव्हत्या म्हणून. पण नेक्स्ट टाइम कुठल्या तरी सणाला वगैरे मी छान हा गजरा घालेन. तर असं आहे आणि चेतनचा टी शर्ट पण मी दाखवते तुम्हाला. हा आहे चेतनचा टी शर्ट आणि आई बाबांनी ॲलन सोलीमधनं आणलाय. बाबांनी सांगितलं आता चेतनना फोनवरती. हो, खूप छान आहे. मस्त दिसतोय मस्त ना? एकदम. हो. येईल का तुम्हाला? हो, येईल असं वाटतं. परफेक्ट. मला हे खूप आवडलं. हाताचे हे जे डिटेल आहेत ना, हा. हे बॉर्डर, ते खूप छान दिसतं. Yeah. असं एकदम हे इट वाटतं. मेक्स इट लाईक असं Pop-up. हा, मस्त दिसतंय. छान आहे, मस्त आहे. आता थोड्याच पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. कोणत्या तरी एका व्हिडिओ मध्ये बघालच तुम्ही. पण जवळ लांबून वेगळा दिसतोय आणि जवळून हा, असं pattern आहे असं हा, त्याच्यावर. मस्त एकदम. तर चेतन घालतील हा आणि माझ्यासाठी. आई अगं तुम्ही मला ब्लू आणि त्याला ब्लू असं आणलंय. अरे ते एकदम मॅचच झालं, लक्षात नाही आलं, मस्त मॅच झालं. हा, आणि शौर्याचा हा बघा, त्यांनी लगेचच झब्बा काढून हा टी शर्ट घातलेला आहे आणि ह्याच्यावरती लॉस एंजलिस लिहिलेलं आहे. त्यामुळे मग शौर्याला खूप आवडलाय हा. आणि सियानाचे फ्रॉक आहेत तिथे, तर ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आता सियाना रीडिंग करण्यामध्ये खूप जास्त बिझी आहे. तर चला आता पुऱ्या वगैरे करून घेते आणि आम्ही जेवायला बसतो. चला जेवायचं का? हो, yes, चला. मस्त गरमागरम पुऱ्या तळून घेते आता आणि मुलांना मी ऑलरेडी जेवायला दिलंय कारण की त्यांची जेवायची वेळ होऊन गेली. आज थोडासा उशीर झाला, पण काही हरकत नाही. असं काही घरी असलं स्पेशल की थोडासा उशीर होतोच. आणि आता आम्ही पण जेवायला बसू मुलांचं झाल्यावरती. बघा पुरी कसली मस्त फुगली. देवाला पण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि मग मुलं जेवले, मग आता आम्ही जेवणार. तर आज आपल्या अधिक मासानिमित्त केलेला जो हा मेनू आहे तो रेडी आहे. तुम्हाला पण दाखवते क्विकली. एकदम सिंपल आहे. इथे फ्लावर आणि मटारची रस्सा भाजी केलेली आहे, आमरस आहे, छान टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत, काकडीची कोशिंबीर आहे आणि आईनी स्पेशल असा जिरा राईस बनवलेला आहे. आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहे. तर इथे सगळं घेतलेलं आहे. या चेतन बसा. हो. तर पहिला घास हा आमरस पुरीचाच असला पाहिजे. कसं झालं चेतन? बेस्ट. अमेझिंग जेवण. भाजी कशी झाली? खूप छान झाली भाजी. आता आम्ही मस्त जेवण करतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. छान असा अधिक मासाचा स्पेशल व्हिडिओ मी फिल्म केला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.